हं. तर सुवर्णप्राशन म्हणजे ऍक्च्युली मध, तूप आणि काही आयुर्वेदिक औषधं जसं की ब्राह्मी आहे, जी बुद्धिवर्धक आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी अशी जी औषधं असतात, त्याचं हं. 4-5 औषधांचं कॉम्बिनेशन आणि सुवर्ण भस्म हं. ह्याचं सगळ्याचं मिक्सचर म्हणजे सुवर्णप्राशन असतं. हं. आता बरेचदा पीडियाट्रिशियन सांगतात की तुम्ही मध मुलाला देऊ नका. हां. ऍक्च्युली आयुर्वेदानुसार पहिल्यांदा बाळ जन्मल्यापासून त्याला आईचं दूध आणि मध ह्या 2च गोष्टी सात्म्य असतात असं सांगितलं. पण ओह! हा जरा सध्या कॉन्फ्लिक्टिंग ओपिनियन बराच आहे. तर ज्यांना मध द्यायचं असेल त्यांना नुसतं सुवर्णप्राशनच्या आपण टॅबलेट्स देतो किंवा सुवर्णप्राशनचे इतर जे घटक आहेत त्याच्या कॅप्सूल्स बनवून देतो, की तुम्हाला जर मध द्यायचं असेल तर तुम्ही बेसिक तुपातनं द्या फक्त किंवा ब्राह्मीघृत जे मिळतं त्याच्यातनं द्या. आणि ज्यांना मध द्यायला प्रॉब्लेम नसेल त्यांना मग आपण पूर्ण सुवर्णप्राशन बनवूनच देतो. याचं मार्केटमध्येही अवेलेबल असतं आणि आम्ही आमच्या पेशंट्सला क्लिनिकमधनं किंवा कुरिअर करतो. आणि कुठल्या महिन्यापासून बाळाला देऊ शकतो? 6 महिन्याचं बाळ झालं की तेव्हापासून तुम्ही स्टार्ट करू शकता. बरोबर. पण तुम्ही काय सजेस्ट करता, की तुम्ही म्हणजे मध द्यायला हवं की नको? हो, मी मत द्यायला हवं असंच सजेस्ट करतो. कारण हे म्हणजे तसंच ग्रंथात सांगितलंय आणि आपण अनेक हजार वर्ष तसंच करतोय. हां.